नमस्कार मित्रांनो. दूध खरेदी दरात आणि विक्री दरात 2 रुपयाची वाढ होऊन देखील सुद्धा दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहे. कारण त्यांचा वाढलेला खर्च हा त्यांना निव्वळ नफा हा राहूच देत नाही. सध्या प्रत्येक गाईमागे ₹300 खर्च हा रोजचा आहे आणि या खर्चात समजा 10 गायी असतील तर जास्तीत जास्त 100 लिटर हे दूध निघत असते. त्यामध्ये काही वासराला पाजण्यात जाते. 15-20 लिटर हे वासराला पाजण्यात जाते. म्हणजे 80 लिटर दूधच फक्त प्रत्यक्षात 10 गाईचे निघत असून सर्वच गायी ह्या 20 लिटर कंटिन्यू देत नसतात. कारण काही गाभण असतात, काही सोडलेल्या असतात. गाभण राहिल्यानंतरही गाईचे दूध हे कमी निघत असते. तर ₹40च्या हिशोबानं 728 म्हणजे पगार ही ₹2,800 झाली आणि त्याचा खर्च हा ₹300 गाईप्रमाणे ₹3,000 हा 10 दिवसाला झाला. म्हणजे ₹200 हा निव्वळ पदरमोड या व्यवसायात आहे. फक्त हा सगळा खर्च गृहीत धरला का जात नाही? कारण शेतकरी स्वतःच्या शेतातला चारा हा त्याची किंमत धरत नाहीत. स्वतःची मजुरी धरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा व्यवसाय नफ्यात आहे की नुकसानीत आहे हेच कळत नाही. सध्या या व्यवसायात दुधाला ₹50 भाव हा असायला हवा होता आणि तो योग्यही आहे. पण 1 आणि ₹2 वाढ करून लगेच पशुखाद्याची ही वाढ करून शेतकऱ्यांना कुठलाही नफा मिळू नये याची तरतूद ही या व्यवसायात केली जाते. हे खूप मोठे राजकारण असून शेतकरी सुधरूच नये किंवा प्रगतीच होऊ नये या मागचा हा उद्देश आहे. एक गाई सांभाळताना 20 किलो हा हिरवा चारा लागतो, 5 किलो हा वाळलेला चारा लागतो आणि पशुखाद्य हे 5 किलो तरी अंदाजे लागते. या सर्वाचा खर्च पकडता ₹300 हा खर्च होत असतो. पण शेतकरी फक्त पशुखाद्याचाच विचार करतात. पशुखाद्याचा खर्च झाला एवढा आणि दूध एवढे झाले. पण हिरवा चारा आणि वाळलेला चारा याचा हिशोब त्यांना विचारा जे शेतकरी सर्व चारा विकत घेतात. घरचा 1 गुंठाही जमीन नसलेल्या शेतकऱ्यांना याविषयी त्यांच्याकडे हिशोब असतो. पण आपली जमीन स्वतःची असल्यामुळे आपण तो हिशोबच करत नाही आणि नुकसानीतला व्यवसाय हा नफ्यात असल्याचं गृहीत धरतो. त्याबरोबरच औषधोपचार असतात. गायी भरणे किंवा गायी लागण करण्यासाठी औषध भरणे करतात. सिमन्स भरणे त्याला म्हणतात. त्यासाठी लागणारा खर्च, त्यानंतर गायीची डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचा खर्च आणि वासराला पाजले जाणारे दूध कमीत कमी 3 महिने तरी त्या वासराला पाजावं लागते त्याचा खर्च, तो गृहीत धरला जात नाही. शेतकरी फक्त एकच म्हणतो, की माझी गाय 20 लिटर दूध देते. 20 लिटर दुधामागे किती खर्च आहे, याचा शेतकरी कधीही हिशोबच करत नाही. कारण जर त्या गायीला कालवड चांगली झाली तर 3 महिने त्या कालवडीला कमीत कमी 4 ते 5 लिटर दूध हे रोजचे पाजावं लागते. म्हणजे रोज 5 लिटर दूध म्हणजे तुमचे शिल्लक राहिले 15. 15 लिटरमध्ये तुम्हाला नफाही कमवायचा आहे, गाईचा खर्चही काढायचा आहे, औषधोपचाराचाही खर्च काढायचा आहे. ₹40च्या हिशोबाने जरी 15, 15 चोक 60, ₹600 झाले. पण ते कंटिन्यू ₹600 हे कंटिन्यू चालत नसतं. कारण 2-3 महिन्यानंतर पुन्हा गाय गाभण राहत असते. गाभण राहिल्यानंतर पुन्हा दूध हळू कमी येत असते आणि त्यानंतर 2 महिन्याचा भाकड काळ जो गृहीतही धरला जात नाही, तो सुद्धा गृहीत धरावा लागतो. त्यासाठीच दुधाला सध्या म्हणजे आजच्या घडीला हा ₹50च भाव असायला हवा, तरच हा व्यवसाय टिकेल, असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त तेवढाच खर्च नाही. समजा पुन्हा तुमचा गोठा कुठे आहे, किती अंतरावर आहे तुमच्या घरापासून, त्यानंतर त्याचा पेट्रोल पेट्रोल खर्च किंवा वाहतूक खर्च आला. वाहतूक खर्च हा डबल आला. कारण तुम्हाला पशुखाद्य न्यायलाही खर्च लागणार आहे आणि रोज दूध आणायलाही खर्च लागणार आहे. तोही खर्च हा गृहीत धरावा लागणार आहे. शिवाय दूध मशीन असेल तर त्याची मेंटेनन्स, त्याला ऑइल लागते. इतर काही मेंटेनन्स असेल समजा, चाल्लर-चिल्लर तुटफूट होते, रबरी नळ्या खराब होतात. त्यानंतर गाडवाकुट्टी आहे, त्याची ब्लेड असतात, ब्लेड खराब होतात, ब्लेड लावणे म्हणा, बेल्ट खराब होतात, बेल्ट बदलणे, यासारखेही खर्च जे गृहीत धरायला हवेत ते शेतकरी गृहीत धरत नाही. आणि बरेच व्हिडिओ असे असतात की
इतके लाख कमवले, तितके लाख कमवले. त्यामुळे इतरही ज्यांना जाण नाही असे व्यावसायिकही यात आमच्यासारखे घुसतात आणि नुकसानीत जातात. आणि याचा फायदा पशुखाद्यवाले घेतात आणि ₹2 भाव वाढले, ₹1 भाव वाढला की लगेच पशुखाद्याचे भाव वाढतात. जणू काही ही भाववाढ शेतकऱ्यासाठी नसून त्यांच्यासाठीच भाववाढ आहे की काय, असे त्यांचे हक्काचे मत झालेले आहे, असे दिसते. या व्यवसायाच्या विरोधात मी नाही, पण फक्त नफा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांना कुठलाही व्यवसाय असो, फक्त त्यांना 4 पैसे मिळणारा व्यवसाय असावा, असे मला वाटते. आणि तो कुठलाही व्यवसाय कमी खर्चात करावा, असंही माझं मत आहे. सामान्य शेतकरी जर दूध व्यवसाय करत असेल, तर कमीत कमी त्याला स्वतःचा रोजगार ₹500 बाजूला काढून ₹500 तरी निव्वळ नफा हा राहायला पाहिजे. म्हणजे ₹1000 हा कमीत कमी रोज या व्यवसायातून राहिलाच पाहिजे. तरच हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे किंवा तरच त्या शेतकऱ्याला काहीतरी पैसे हे मागं पडतील. कारण फक्त खर्च भागवण्यासाठी आणि जगण्यासाठी जर दूध व्यवसाय करत असाल, तर तुमचे भविष्य काहीही नाही हे लक्षात घ्या. माणूस हा फक्त जगण्यासाठी आलेला नाही. स्वतःचं काहीतरी कर्तृत्व दाखवण्यासाठी किंवा काहीतरी मी केलंय याचा जो अभिमान असतो हे दाखवण्यासाठी मनुष्य प्राणी हा जगत असतो आणि ते करायला हवं. आणि मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा आपण हे झटत असतो. त्यातले त्यात जे महाराष्ट्रातील लोक आहेत, त्यातले 70-80% लोक असे आहेत की जे 7 पिढ्याचा पुढचा विचार करतात. माझा मुलगा, माझा नातू, पणतू हा सुखी जागावा याचाही विचार करतात. असे शेतकरी जे पुढचा विचार करतात, ते लोक सर्व खर्च हे तपासत असतात आणि नफा तोट्याचं ज्ञानही घेत असतात. पण ज्यांना नफा तोट्याचं ज्ञान म्हणजे नफा तोट्याचा हिशोबच करत नाहीत, असे शेतकरी नुकसानीत जातात. म्हणून माझी तळमळीची विनंती आहे की मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करा, कसलाही व्यवसाय करा, फक्त त्याचा हिशोब राहू द्या. तुम्ही नफ्यात आहेत की नुकसानीत आहेत याचाही हिशोब राहू द्या. आणि नफ्यात असलेलाच व्यवसाय करा, नुकसानीत असलेला व्यवसाय करू नका. दूध व्यवसाय ही नफ्यात येऊ शकतो, पण दूध व्यवसाय कोणाला नफ्यात आहे तुम्हाला महत्वाचं आणि हे सांगतो की दूध व्यवसाय फक्त जे रतिबाला दूध घालतात, म्हणजे घरोघरी जे फिरून दूध घालतात, त्यांच्यासाठीच हा दूध व्यवसाय फायद्याचा आहे. आणि दुसरं म्हणजे जे लोक मोफतचा चारा चारून व्यवसाय करतात, ते लोक सुद्धा यामध्ये प्रचंड प्रमाणात नफ्यात राहतात. म्हणजे गायरान असेल किंवा इतर चारा मोफत जे चारून दिवसभर चारा चारून आणतात आणि संध्याकाळी धार काढतात, सकाळी धार काढतात आणि पुन्हा चारायला नेतात, असे शेतकरी सुद्धा यामध्ये प्रचंड प्रमाणात नफ्यात आहेत. तिसरं म्हणजे जे शेतकरी मजुरी करतात किंवा एकच गाय सांभाळतात, असे शेतकरी सुद्धा या व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफ्यात आहेत. कारण त्यांचा रोजगारही चालू असतो. रोजगार करत करत त्याच दुसऱ्या शेतकऱ्याचा चारा हा गोळा करत असतात आणि त्या गायचे नियोजन करत असतात. त्यामुळे त्यांचाही या दूध व्यवसायातला खर्च हा शून्य असतो. त्यामुळे तेही शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नफ्यात राहतात. पण जे शेतकरी शेतपडीक पाडून किंवा या व्यवसायासाठी चाऱ्यासाठी शेती गुंतवणूक करून हा व्यवसाय करतात आणि ते जर शेतकरी कमी शेतीवाले असतील तर त्यांनी हा व्यवसाय करू नये. जास्त शेतीवाल्याने अवश्य करावा. तुम्हाला 10 एकरच्या वर जर क्षेत्र असेल तर तुम्ही अवश्य हा व्यवसाय 100% नाही आग्रहानं करा. कारण तुमचं वेस्टेज माल हे भरपूर मिळणार आहे. कारण सोयाबीन बुसकट असेल, ज्वारीचा कडबा असेल, इतर काही हरभऱ्याचं बुसकट, गव्हाचं बुसकट हे तुमचं वेस्टेज जे सामान जाणार आहे, त्या साहित्यातून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. त्यामुळे 10 एकरच्या वरच्या शेतकऱ्यांनी तर अवश्य हा व्यवसाय करावा, हे माझे मत आहे. फक्त ज्या शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन व्यवसाय करता येईल अशा शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय करावा. दूध व्यवसाय कुणीच करू नये अशा मताचा मी नाही. दूध व्यवसाय अवश्य करावा, पण ज्या कॅटेगरीमध्ये बसता तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जर असाल तर अवश्य करा आणि तुमचं जीवन सुखकर करा. धन्यवाद.